अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. हालेलुया हालेलुया. 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 काय म्हणते परमेश्वर या ठिकाणी? तुमच्या अंतःकरण अस्वस्थ होऊ नये किंवा भयभीत होऊ नये. त्या देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्यावर म्हणजे मी नाही, येशू बोलत आहे आपल्या बरोबर की देवावर विश्वास ठेवा आणि तुम्ही माझ्यावरही विश्वास ठेवा. जेव्हा आपलं अंतःकरण अस्वस्थ होतो तेव्हाच आम्ही भयभीत होतो. भयभीत जेव्हा आम्ही होतो चुकीचा डिसिजन आम्ही घेतो. मनामध्ये भीती आली, माणसाला समजत नाही आम्ही काय करावं आणि काय करू नये, नको त्या गोष्टी माणूस करतो. हालेलुया हालेलुया. म्हणून देव या ठिकाणी स्पष्टपणे म्हणत आहे तुमचं मन भयभीत होऊ नये, अस्वस्थ होऊ नये, म्हणून देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. जे कोणी देवावर आणि येशूवर विश्वास ठेवतात त्यांचा मन कधी अस्वस्थ होणार नाही, कधी भयभीत होणार नाही. वादळ येणार, लाटे येणार, तुफान येणार, सगळे येणार, पण ते तुम्हाला दडकून परत आपल्या जागेला निघून जाणार. हालेलुया. आजचा टॉपिक आहे विश्वास. आमेन. हालेलुया. विश्वास आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाची. विश्वासाने अशक्य ते शक्य करतात, शक्य होतात. विश्वास आपल्या जीवनामध्ये जेव्हा आहे जे अस्तित्वात नाही त्याला आम्ही आहे असं बघू शकतो आणि जे आम्ही बघतो ते घडवून आणतो. हालेलुया. म्हणून विश्वास फार महत्त्वाची आहे. आज देव आपल्याला बचावून सांगत आहे माझ्यावर विश्वास ठेवा. हालेलुया. आता तुम्ही म्हणाल काय सिस्टर एवढं वर्ष मी प्रभूवर बिना विश्वासात आम्ही प्रार्थनेला बसलो का, चर्चला जातो का? सगळी जातात पण खरेपणाने विश्वासाने जात नाही. या दिवसांमध्ये लोक नाही सांगत आहे. माणसाने पडवलेल्या भीती, एक रिच्युअल आलेले रूढी परंपरा, सकाळी उठल्यावर सगळ्यांना माहिती ब्रश करायला पाहिजे. बरोबर आहे? कोण शिकवले का तुम्हाला? कोण बोलले का? आंघोळ कधी पण करतात. ओके, आंघोळ मागे पुढे होईल, संध्याकाळी करतात, रात्री करतात, कधी पण. पण उठल्या पहिला ब्रश करा मला कसं माहित आहे? पडवले आम्हाला माहित आहे, शिकवले. पण इथं वचन सांगते की आम्हाला माणसाने पडवलेल्या भीती नको, माणसाने पडवलेला विश्वास नको. तर देव म्हणतात मनापासून माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही भयभीत होऊ नका, तुम्ही घाबरू नका, तुम्ही माझ्यावर अस्वस्थ होऊ नका. अस्वस्थ झाले काय होतं? ब्लड प्रेशर वाढतो, सगळं बरोबर आहे ना? आज जेव्हा माणूस अस्वस्थ झाला काही सुचत नाही. चूक नसतानाच त्याला वाटतं तो दोषी आहे. त्याचा काय चूक नसताना पण तो भीतीपोटी काय करतो, मी काय त्याला मोठं पाप केलं, त्याचं वागणूक असते. बायबल ते सांगते तुम्ही अस्वस्थ होऊ नका, भयभीत होऊ नका, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. त्याच अध्यायामध्ये योहान 14 मध्ये 11 वचन वाचूया. 14 मध्ये 11 वचन. योहान 14:11. मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे हे माझे तुम्ही खरे माना. नाही तर माझ्या कृत्यांमुळे तरी माझे खरे माना. हालेलुया. जेव्हा आम्ही खरे मानतो तेव्हाच आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो. बरोबर? बरोबर का? आता हे मला माहिती आहे हे जीवन झाड आहे. कुणीतरी मला बोले प्लास्टिक त्यांना होय म्हणेल का? किंवा आता मला माहिती कन्फर्म माहिती हा जीवन आहे, कुणीतरी येऊन मला काय ते सांगितलं किंवा मी दुसऱ्याने सांगितलं त्यांना पटणार नाही. लोक म्हणाल काहीतरी सिस्टर सांगायला, लांबून बसून कोणतरी बघायला असं असते वय जीवन झाड काहीतरी सांगायला म्हणणार की नाही? पण मला कन्फर्म माहिती हा जीवन झाड आहे. प्रभू मध्ये आपलं जीवन असं पाहिजे. ते म्हणतात पुन्हा एक रिपीट करते, व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षपूर्वक ऐका. योहान 14:11. मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे हे माझे तुम्ही खरे माना. पहिली गोष्ट पिता पुत्र पवित्र आत्मा एकच आहे. हालेलुया. एकच आहे, सुरुवातीपासून आजपर्यंत एकच आहे. हे तुम्ही खरे माना. पिता माझ्यामध्ये आहे, मी पित्यामध्ये आहे, तुम्ही कबूल करा आणि स्वीकार करा. पहिली पॉइंट. त्यानंतर म्हणतात ही जरी तुम्हाला पटलं किंवा नाही पटलं तर दुसरं काय म्हणतात बघा, नाही तर माझ्या कृत्यांमुळे तर माझे खरे माना. हालेलुया. जर तुम्हाला असं डायरेक्ट विश्वास ठेवायला होत नाही, निदान मी जे कृत्य केलं किंवा करत आहे, माझ्या जे काम घडत आहे यावर तरी विश्वास ठेवा. हालेलुया. देवाने जे कार्य करत आहे, अशक्य गोष्टी शक्य केलेला आमचा बाप आहे. काहीही त्याला होत नाही असं नाहीये. तुम्ही आणि मी आज जिवंत एक मोठी साक्ष आहे की नाही? आहे की नाही? हालेलुया.
आम्ही आज प्रभूमध्ये मोठी साक्ष आहे की जिथे संकट आले, समस्या आले, काय काय तरी आले, मग देवाचं वचन म्हणते तुम्हाला तसा विश्वास ठेवायला होत नाही, निदान माझा कृत्यांकडे तरी तुम्ही विश्वास ठेवा. मी जे काम केलं, जे कार्य केलं, या कार्यामुळे तरी तुम्ही विश्वास ठेवा. हालेलुया. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कारण का 12 वचन योहान 14:12 मी तुम्हाला खचित खचित सांगतो की जी कृत्ये करीतात, मी जी कृत्ये करीतो ती माझ्यावर विश्वास ठेवणारी करेल आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. हालेलुया. हालेलुया. जी बाबाने काम करत होते त्यांचं काम त्यांनी संपून ते निघून गेलेलं आहे. आता बाबाची इच्छा काय आहे? तुम्ही ते काम पूर्ण करावा आणि माझ्यासारखं नाही, माझ्यापेक्षा सामर्थ्याने तुम्ही करावा. हालेलुया. काय म्हणतात? जे माझ्यावर विश्वास ठेवतात ते माझ्यापेक्षाही दूर कार्य करतील. काय देवाचं मन आहे. हालेलुया. जर तुमच्या जीवनाद्वारे काहीतरी व्हायला पाहिजे तर तुम्ही प्रभूमध्ये विश्वासू पाहिजे, देवामध्ये मी विश्वासू पाहिजे. आमच्यामध्ये विश्वास नाहीये तर आम्ही काहीही घेऊ शकत नाही. एक लक्षात घ्या, पवित्र आत्मा कार्य करण्यासाठी समर्थ आहे. पवित्र आत्मा कार्य करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आहे, पण त्यांना डिक्लेरेशनची गरज आहे. आम्ही बोलायची गरज आहे. जे आम्ही बोलतो विश्वासाने तेव्हा पवित्र आत्मा पटकन काम करतो. समजायला अवघड झालं? पवित्र आत्मा ऑलरेडी आहे. छोटे एक्झाम्पल, उत्पत्तीमध्ये वाचायचं नाही आहे. उत्पत्तीमध्ये सुरुवातीला काय होता? काय होता? पवित्र आत्मा तडफडत होता. काय केलंय का पवित्र आत्मा? पवित्र आत्मा स्वतः काय केलंय का? हॅलो. सृष्टीच्या सुरुवातीला देवाने निर्मिती करण्यापूर्वी पहिलाच पवित्र आत्मा होता, तडफडत होता, पण काही झालं नाही. जेव्हा देवाने बोलले, हॅलो, जेव्हा देवाने बोलले, तोंड उघडले, एक एक काम होऊ लागलं. कोण करत होते काम? हॅलो, पवित्र आत्मा. देव बाप्पा बोलत होते, पवित्र आत्मा काम करत होते. देव बाप्पा जे करायचं ते बोलत होते, पवित्र आत्मा ते सिद्धीस नेत होते. तोच देव आज पण जिवंत आहे. तोच आत्मा आमच्या जीवनामध्ये तडफडत आहे. तो वाट बघतो. तुमच्यामध्ये माझ्यामध्ये विश्वास असला तर मी बोलणार काय? बोलणार काय? जर आमच्यामध्ये विश्वास आहे, आम्ही अशक्य ते गोष्टी शक्य होईल म्हणून डिक्लेअर करतो, ते होतो. कशाने होतो? तुमचा विश्वास पवित्र आत्म्याचा काम, आमचा विश्वास देवाचा आत्म्याचा काम. डिक्लेरेशन. हालेलुया. काय सांगते? पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी आम्ही देवावर विश्वास ठेवले पाहिजे. सर्वांना वाटते मला देवासाठी सेवा करायची, माझ्या हाताला चमत्कार व्हायला पाहिजे. वाटते ना सगळ्यांना? वाटत आहे तुम्हाला? मी पण प्रार्थना केली, काय काय व्हायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे. लय लोकांना वाटते. कधी होणार? जेव्हा देवावर तुमचा विश्वास पाहिजे. जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता तुम्हाला देवाशिवाय काही दिसणार नाही. हालेलुया. देवाशिवाय तुम्हाला डोळ्यासमोर काही दिसणार नाही. कुठलीच गोष्ट तुम्हाला दिसणार नाही. मी परत सांगतो, जगात तर सगळ्या गोष्टी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपल्याला. कुटुंब आहे, नोकरी आहे, कुटुंब सांभाळायला पाहिजे, सगळ्या भरपूर गोष्टी आहेत. पण तुमच्या जीवनामध्ये प्रिऑरिटी पहिल्या गोष्टी येतो फक्त देव. दुसरं काही तुमच्याकडे देणार ही विश्वास आहे. कारण मला माहिती की तुम्हाला छाती टोकून काय सांगतो, मला साधं एक सुई पाहिजे. माझं लक्ष माझ्या बाबाकडे, कुणाकडे मी मागत नाही. मला द्यायला माझे सगळे लोक देवाच्या कृपेने चांगले आहेत, सगळे व्यवस्थित आहे देवाच्या कृपेने. पण मी कुणाकडे अपेक्षा करत नाही, कुणाकडे मी मागत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी माझं पूर्ण लक्ष माझ्या बाबाकडे. का मी होतो स्वतःला देवाकडे? का मी होतो? का तुम्हाला पटणार नाही. रात्री 12:30ला झोपलो मी परवा दिवशी. पहाटे 2:15ला 3 वाजता अलार्म झाली. बघितलं, बंद केलं, उठायचं म्हटलं, परत असं परत जरा डोळे झाकलं, पटकन उठून बसलो. म्हणत असाल माझा बाबा वाट बघायला, माझा बाबा वाट बघायला माझ्यासाठी. पटकन उठून बसलो. 3:15 वाजता माझ्या प्रेयर हॉल मध्ये गेलो. 8 वाजोपर्यंत मला माहित नव्हतं मी प्रेयर हॉल मध्ये आहे. हॅलो.
कशानं? 8 वाजूपर्यंत 7:45 वाजले तेव्हा मी बघितलं, आई 7:45 वाजले, 2:15 वाजल्यापासून. हालेलुया. कशानं? विश्वास. जेव्हा विश्वासात आम्ही भरतो आम्हाला एकच असतं, मोह, लस्ट. कशाचा लस्ट आहे? बाबाचा लस्ट. हालेलुया, हालेलुया. मोहाचा जगातला 3 प्रकार आहेत. डोळ्याची वासना, देहाची वासना, जीवनाची पोशाखीपणा. ह्याचा मोह नाहीये. बाबा पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. म्हणून मी तुम्हाला म्हणतो ना, जे मी पळून एवढं वर्ष केलं ते आज मी घरी बसून देवबापाने माझ्याद्वारे करून घ्यायला लागले. कुठले लोक जिथे मी जाऊ पण शकणार नाही. बँगलोर काय, हैदराबाद काय, विजयवाडा काय, बॉम्बे काय, कुठले लोक. अचानक फोन कॉल येतो आणि माणूस ओपन होतोच माझ्याशी बोलायला. सगळ्यांची सगळी खुलं बोलत नाही, बोलतात का? आपल्या मनाचे सिक्रेट कोणाला सांगू शकतात? बघितले की म्हणतात, आय कॅन शेअर माय सिक्रेट्स. बघितले की म्हणतात, माझ्या सगळ्या गुप्त गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो. हालेलुया. कारण मी सर्टिफिकेट घेऊन गेलो त्यांच्याकडं, देवाचा प्रेझेन्स. हालेलुया. बाबावर तुम्ही जेव्हा विश्वास ठेवता, बाबाचं वचन म्हणते, तुम्ही माझ्यावर जरी विश्वास, माझ्या कृत्यानं तरी बघून विश्वास ठेवा. हालेलुया. कारण योहान 11:40 म्हणते, जे कोणी देवावर विश्वास ठेवते देवाचा गौरव बघतील. वाच योहान 11:40, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. जे कोणी देवावर विश्वास ठेवतील ते देवाचा गौरव पाहतील. जर आम्हाला गौरव बघायचा आहे, विश्वास पाहिजेच. योहान 11:40, येशूने तिला म्हटले, तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले. हालेलुया. तुम्हाला सांगितलं होतं की नाही? तुम्ही विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव नक्की पाहणार. तुमचा विश्वासच तुमच्या जीवनाचा गौरव तुम्ही बघणार. जेवढा तुमचा विश्वास आहे ते तुमचा पैसा आहे. ते तुमचा विश्वास तुमचा पैसा आहे. जेवढा तुम्ही घेऊन जाणार तेवढा तुमच्याकडे देवबापा देणार. थोडं घेऊन जाऊन लय मोठं काम होत नाही. हालेलुया, हालेलुया. काय म्हणतात? विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाहशील. मी तुला बोललो होतो की नाही? हालेलुया. देवबापाला आपल्या जीवनामध्ये महान कार्य करायचं. आत्मेला मोकळीक द्या. हालेलुया. आत्मेला मोकळीक द्या. देवाचा आत्मेला मोकळीक द्या. देवाला सांगा, माझ्या जीवनामध्ये देवा तू कार्य कर. कुठं माझ्या मनामध्ये आत अविश्वास म्हणून काढून टाक माझ्यातून सर्व गोष्टी. हालेलुया. स्पष्टपणे देवाचं वचन म्हणते. आणि ही गोष्ट असल्या ठिकाणी बोलले, 4 दिवस मेलेले लाजरला देवाने जिवंत केले. काय म्हणते त्या ठिकाणी? तुला मी सांगितलं होतं की नाही? विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील. हालेलुया. आता लूक 1:35 मध्ये 45, लूक 1:45 तिथे बघा काय म्हणतात. लूक 1:45. थँक यू जीसस. लूक 1:45 तुमच्यासाठी व्हेरी स्पेसिफिक. जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टीची पूर्णता होईल. आमेन. इथे काय सांगतात? जिने विश्वास ठेवले. सगळे नाही, सगळे विश्वास ठेवू शकत नाही. काय म्हणतात? जिने विश्वास ठेवले ते धन्य, कारण त्याला जे सांगण्यात आलेले आहे ते पूर्ण होणार. तुमच्या जीवनामध्ये देवाने दिलेले एक वचन, एक प्रेरणा, एक प्रॉफेसी कधी पूर्ण होणार? जेव्हा तुम्ही विश्वास ठेवणार. माझे लेकरांनो, असंच तुम्हाला देवाने आणलेलं नाही. ज्याला देव निवड त्याला चेचतो, त्याला पूर्ण रिकामी करतो, पूर्ण रिकामी करतो. उद्या कोणी गमट करू नये, माझ्यामुळे मी आलो, माझ्यामुळे मी झालो, अजिबात नाही. बायबलमध्ये जितके मोठमोठे लोक होऊन गेले, प्रत्येकाने कसोटीच लावले देवाने. कोणी हलका असं झालेलं नाहीये. हालेलुया. मी तुम्हाला काय सांगतो, स्वतःहून शांतपणे समर्पण करा, धन्य होशील. नाही ते पण आगाऊपणा करशील, डेंजर. हालेलुया. स्वतःला त्या देवाच्या हातामध्ये, बाबा तू घे आणि काय करतोस ते तू कर. आणि ज्याच्या जीवनामध्ये देवाची पाचारण त्याला देव कधी सोडणार नाही. तुम्ही किती पळायचा प्रयत्न करा, लपून बसायचा प्रयत्न करा, काय पण करायचा प्रयत्न करा, जर तुमच्या जीवनामध्ये पाचारण आहे देव तुम्हाला सोडणार नाही. म्हणून जे समजून घेऊन आम्ही शांतपणे सरेंडर करतो, नम्र होतो देवाजवळ, तो ऑटोमॅटिक आम्हाला बनवतो. महान संकट येणार, असं समस्या येणार,
तुमचेच लोक तुमच्या विरुद्ध वागताना तुम्हाला दिसणार. तुमच्यावर प्रेम करणारे, जीवापार प्रेम करणारे तुमच्याकडे खेळ पण करणार नाही. या गोष्टी घडतात. त्यावेळी म्हणायचं, देवा तू माझ्या जीवनामध्ये काय करतेस. हालेलुया. लई वेळा म्हणतात काय म्हणायचं, सगळी नवरा बायको किती प्रेमाने असताना आमच्या बघा हे कसं चाललंय. लई लोकांचं टेन्शन. लई लोकांना म्हणतात मनामध्ये एक भीती आणि दडपण असतो. सगळं किती छान आमच्यात बघा. अरे देव तुला बनवत आहे. हालेलुया. देव तुला स्पेसिफिक पद्धतीने बनवत आहे. जे आपल्याच घरामध्ये आपलेच लोक आपल्याला नाकारत असतात, आपल्या कुटुंबातले लोक आपल्याला लांब करत असतात, किंवा चिंता करायचं नाही. देवा तुम्हाला वेगळं केलास, तुम्हाला वेगळं केलास. पण एक लक्षात घ्या, गर्दीत असताना मी कसं जगतो हा इम्पॉर्टंट नाही आहे. तुम्ही एकटे असताना कसं जगता हा इम्पॉर्टंट आहे. हालेलुया. समजा मी काय बोलालो, गर्दीत असताना तुम्ही कसं जगता हा इम्पॉर्टंट नाही आहे, पण तुम्ही एकटे असताना कसं जगता हा इम्पॉर्टंट आहे. गर्दीत असताना तुम्ही कुठं चर्चमध्ये, प्रेयरमध्ये किंवा हालेलुया म्हणशील, आमेन म्हणशील, इझी आहे. पण तुम्ही वैयक्तिक जीवनावर तुमची नातेसंबंध देवाबरोबर कसं आहे हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. हालेलुया. जे तुम्ही आत करशील ते तुम्हाला बाहेर दाखवेल. समजायला मी काय बोललो, जे तुम्ही आत करशील तुमच्या घरामध्ये वैयक्तिक देवावर तुम्ही बसून प्रार्थनेमध्ये, ते लोकांसमोर तुम्हाला दाखवेल तुम्ही काय आणि काय नाहीये. हालेलुया. पण वचन स्पष्टपणे सांगते, तुम्ही जर विश्वास ठेवशील देवाचा गौरव बघशीला, धन्य तिने जन विश्वास ठेवली. जे स्त्री विश्वास ठेवली ते धन्य आहे. मरियमने कसोटी लावली ना. एक कुवारी पोरगी येशूला जन्म देणं सोपं आहे? सोपं आहे का? माझ्या तुम्ही बडे राहब, ती एक वेश्या असताना लोकांना लपवून ठेवणे, आपल्या कुटुंबासाठी एवढी मोठी रिस्क घेणे सोपं नव्हतं. अजिबात सोपं नव्हतं. प्रत्येक ठिकाणी नवमी जाताना कशी होती? फलद्रूप होती. खुशीनं बाहेर गेली. सगळ्यांना किती आनंद वाटते. हम तो हमारे दो, है ना? काय वाटते? काय नाही वाटते ना? हम तो हमारे दो. नवमी तसंच बाहेर गेलेली. जाताना नवरा बायकोने 2 मुलं. येताना कशी आली? लिदवा रिकामी. फक्त रोज त्याला साथ दिली म्हणून रोज त्याच्या बरोबर आली. हालेलुया. हालेलुया. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. देव वर पडून काढतो आम्हाला. देवा त्याचे कॉलिंग आपल्या जीवनामध्ये आहे. देवाला आपल्या जीवनामध्ये काहीतरी करायचं आहे. आमचा स्वभाव, आमच्या गोष्टी, आमचा विचार, आमचा शब्द सर्व काही तो डिलीट करूनच त्याच्या स्वभावाला तो आम्हाला बनतो. तर आम्ही म्हणायला लागलो हे पण पाहिजे, ते पण पाहिजे. आयुष्यात तुम्ही एक पाऊल चढणार, एक स्टेप पण तुम्ही चढणार. लक्षात घ्या, मला माझा स्वभाव बदलायचा नाहीये आणि प्रभूमध्ये मला वाढायचं आहे. नेक्स्ट टू इम्पॉसिबल, हे अशक्य आहे. जर प्रभूमध्ये तुम्हाला वाढायचं, तुम्ही स्वतःला बदललीच पाहिजे. पहिला स्वतः तुम्ही बदललीच, तर स्वतः तुम्ही मरायलाच पाहिजे, तरच तुम्ही पुढे उभा राहणार देवासाठी. हालेलुया. लक्षात घ्या, का आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवले पाहिजे. स्तोत्र 116 त्यामध्ये 6 आणि 7 वाचा. आय थिंक 7 आणि 8 वाचा. स्तोत्र 116 7 आणि 8 वाचा. थँक यू जीसस. स्तोत्र 116 7 आणि 8. हे माझ्या जीवा, तू आपल्या विश्रामस्थानी परत ये, कारण परमेश्वराने तुझ्यावर पुष्कळ उपकार केले आहे. केले की नाही तुमच्या जीवनावर उपकार? हॅलो, केले की नाही? पुष्कळ उपकार देऊन आमच्या जीवनामध्ये केलेले आहे. पण काय म्हणत आपल्या जीवाला, तू परत ये. कारण देवाने काय म्हटले, तुम्ही अस्वस्थ किंवा भयभीत होऊ नका, चिंता करत काळजी करत बसू नका. जीवाला सोडला ते तुम्हाला अस्वस्थ करते. जीवाला तुम्ही सोडला तुम्हाला भयभीत करते. म्हणून ते जीवाला धरून ठेवा. हे जीवा तू परत ये माझ्याकडे. तू अस्वस्थ किंवा भयभीत होऊ नकोस. तू शांतीने राहा. पण इथं काय म्हणतात, त्याने माझ्यासाठी महान कार्य केलेलं आहे. आता माझे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तू माझा जीव मरणापासून, माझे डोळे अश्रूपासून, माझे पाय ठेचकळण्यापासून रक्षले आहे. रक्षले की नाही हो तुम्हाला? हालेलुया. माझा जीव मरणापासून जरा विचार करा. कितीतर वेळा आम्ही ऍक्सिडेंट मधून वाचलेले आहे. कितीतर वेळा. रस्त्यावरचं गाडीचंच ऍक्सिडेंट नाहीये, कुठलं दुसरं काय असतं.
हालेलुया. कितीतरी वेळा मला आठवतो नोव्हेंबर महिन्यात जेव्हा आम्ही दारूला कॉन्फरन्सला गेलो होतो, त्या दिवशी आम्ही पोहोचलो. त्या दिवशी सिस्टर म्हणल्या, ज्यांनी मीटिंग अरेंज केली त्यांनी म्हणलं, सिस्टर इंदू म्हणती म्हणलं, आज तुम्ही तुमच्यासाठी संध्याकाळची वेळ तुम्ही तुमच्यासाठी ठेवा. पोचायला जमाना झाला दुपारी. दानू बॉम्बेतून आणि 2.5 तास त्यांच्या गावी पोहोचल्यानंतर त्यांनी मग थोडं जेवण मी थोडं रेस्ट घेऊन आले. झोपी तर काही नाहीच आहे. आणि मग संध्याकाळी तिथंच बीच आहे, समोरच बीच आहे. काय गाव आहे, काय एक ठिकाणी आम्ही फिरायला पण कुठे गेलेलो नाही अजिबात नाही. पूर्ण प्रभूमध्ये सेवेमध्ये. पण त्या दृष्टीने म्हणल्या, मुलं पण होते त्यांच्या आमच्या बरोबर आलेले. चौपाटी सगळं येतं जरासं छोटं. मग ते बीचवर त्यांनी घेऊन गेले आणि सगळे काय काहीतरी खात होते, चाट मीठ काय काहीतरी इकडं तिकडं. मी थोडंसं म्हटलं काळजी घेत होते, कारण 2 दिवस मला कंटिन्यू 12 तास बोलायचं होतं. मी म्हटलं मला काही नको म्हटलं, सर थोडंसं चहा वगैरे काहीतरी मी घेते. थोडं बसल्या आणि आम्ही सगळं घेतलं आणि असं नुसतं मी चालायला लागलो. मोठा ग्राउंड होता, बॉल सगळं पूर्ण बॉल असं खाली आणि मुलं खेळत होते लांब मोठ्या बॉलनं. चालताना मी असा पाय पुढे टाकायला, एवढा मोठा बॉल असा. दुसऱ्या दिवशी मीटिंग स्पीड मध्ये लात मारला कुणीतरी बॉल कुठंतरी, असं बॉल आला. ज्या सिस्टरने मीटिंग आली त्यांनी बघितलंय डोळ्यांनी. मी असं जाऊन असं करायला, ते असं घ्या असं किती बोलले. ते सिस्टर म्हटले, आय कॅन सी द प्रेझेन्स ऑफ गॉड इन यू. देवाची उपस्थिती मी तुमच्यामध्ये पूर्णपणे बघू शकतो सिस्टर. क्लिअरली त्या बाईने अनुभव घेतले. मी असं जाता असं केलं नसतं, मग डोक्याला लागलं तर काय झालं असतं माहिती. स्पीड मध्ये डोकं साधलं तर काय होणार. हालेलुया. आपल्याला ऍक्सिडेंट पासून, मरणातून, अश्रूपासून आपला बाबा वाचवलेला नाही. आज आमच्या डोळ्यात अश्रू येतात, आनंदाचा अश्रू. हालेलुया. मी तर म्हणतो ना, कशासाठी मी रडत नाही. हे पाहिजे ते पाहिजे, असं का झालं तसं का झालं, कुरकुर का बत्ती पुजारी आणली. हालेलुया. कुरकुर का बत्ती पुजारी आणली. कुरकुर का फॅक्टरी आहे, कुरकुरे खाणे. हालेलुया. अजिबात नाही. काही कुरकुर करत नाही, कुणाबद्दल बडबडत नाही, काय नाही. बरोबर. मनाची राणी, बाबाची राणी. हालेलुया. हालेलुया. काही चिंता करत नाही. मला पहिले लोक म्हणतात, काही पहिलं का वाटतं की नाही, लई काम केलं माणूस समोर घेऊन कधी बसलेलं का दिसणार नाही. कधी बघितलं लोकांना कट्टा आणि किचन कडेच फिरत असतात, जीव गेलं कधी करायचं, तुझ्यामध्ये हात लावायचा. मी कुठंही कोणाला समजत नाही. हालेलुया. माझं काम मी कुठं करायला लागलो, काय केलं कुणाला समजत नाही. बघितलं सगळं झालेलं असते. गार्डनिंगचं पण झालेलं असते, वॉशिंगला कपडे पण झालेले असते, कट्ट्यावरचं जेवण पण होत असते, कट्टा पण साफ होत असते, घर पण साफ होत असते. हालेलुया. कशाला होतं. हालेलुया. बाबा म्हणतात, जे काही तुम्ही cheerfully करा, हॅपीली करा. मीच करायला पाहिजे. आता काय काय लोक नवऱ्यावर कॉम्पिटिशन मस्त तर आमच्या साहेब इथं उठल्यापासून झोपेपर्यंत स्टेजवर आला की एकच सांगतात, माझी बायको माझी बायको माझी बायको माझी बायकोचं लिपस्टिक. परत काही गाणं दुसरंच म्हणा, बायकोचं लिपस्टिक दिसावे म्हणून मास्क लावतो. बारे वा. हालेलुया. बघल तेव्हा नेल पॉलिश म्हणे, मॅचिंग म्हणे, काय पहिला लई राग यायचं, राग येत नाही. काय म्हणतात, राग गेले काय होते, तापते, मन अस्वस्थ होतं, भयभीत होतं, चिंता येते, काय जेवण बडबडतं. देवाला धन्यवाद द्यायचं, शांत बसायचं. हालेलुया. मी देवाला म्हटलं, देवा मी काय करू. माणूस सगळा आवरून तयार होऊन लिफ्टच्या दारात असतात तेव्हा मी आंघोळीला गेले असते बाथरूम. तुम्ही सांगा, लिफ्टच्या दारात त्यांनी उभारलेला असताना मी बाथरूम मध्ये आंघोळीला गेलेला असतो. तिथे आंघोळ करून कपडे घालून मी कसं बाहेर येत असं तुम्ही विचार करा. 10व्या फ्लोअरचा असं लिफ्ट यायला किती वेळ लागते. आणि इथं बघितलं तुम्ही म्हणाल, बाई किती नटून जाते. 1.5 महिन्याने एकदा कधीतरी जातो फक्त येणं काहीतरी करायला, बाकी काही करत नाही. हालेलुया. तेव्हा धन्यवाद म्हटलो, काय न करता लेही केल्यासारखं दिसतो, थँक्यू म्हटलो. आणि काय बोलणार, मेक इट पॉझिटिव्ह. माणूस बोलतो नाही म्हणायचं. हालेलुया. माझ्या देवाने मरणातून, अपघातातून, अश्रूतून मला वाचवलेला, मला सोडवलेला देव आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून त्याचा आम्हाला विश्वास ठेवायचा.
ठेवायचा आहे? त्यानं आमच्यासाठी सर्व काही केलेला देव आहे. अशक्य ते शक्य केलेला देव आहे. मी म्हणतो ना, एक सेकंड जरी तुम्ही करेक्टपणाने माझ्या जीवनाबद्दल तुम्ही विचार केला, तुम्ही म्हणणार काय देव आहे आमचा, काय देव आहे आमचा. विचार करू, एक नंबर भित्री, ज्याला मराठी भाषा पण येत नव्हतं, एक नंबर भित्री. अक्कल तर शून्य. अक्कल असते 4-3 मुलांना जन्म दिलो असतं का? दिलो असतं 4 वर्षात 3 मुलांना. आमचे डॉक्टर आहे तिथं. डॉक्टर पहिला म्हणतात टेक प्रिकॉशन, गॅप घ्या, हे घ्या, ते घ्या. आणि 19 वर्षात लग्न झालेली पोरगी. असं पण नाही की लई वय झालं पटापट आवरून घे, नाही. हालेलुया. 19 वर्षात लग्न झालेली, ना अक्कल ना बुद्धी ना काय नाही. आज बाप आणि कुटुंब कुठा म्हणून पाहिजे. आज पण ज्या माणसाला पाहिजे तुम्ही थरथरता, त्यांच्याशी मी राहतो. बरोबर आहे की नाही? सगळे सायलेन्स, कोण बोलत नाही. अरे याला काहीतरी पाहिजे मला नाही. हालेलुया, हालेलुया. आवाजच इतकं सायलेन्स. बरं माझे भाऊ सगळे सांगायला, सिस्टर तुम्ही नाही, आम्ही तुम्हाला लेडीज करतो रेकॉर्डिंगला सोमवारच्या. कारण 1 तास त्यांच्याबरोबर सायलेन्स प्लीज असतात. नंतर आमच्या दंगा दुरुक असायचं बाहेर. दंगा करणारे मीच जास्त. तिघे भावांना हसवणारी, दंगा करणारी, बोलणारी मीच. तेव्हा तुम्ही नाही सिस्टर लई कंटाळ येते हो, एवढं बरं वाटत होतं तुम्ही आले की. हालेलुया. नाही बाबा म्हटलं 2.5 तास रिकामी जाते माझं म्हटलं, तर मी नाही येणार. हालेलुया. ते म्हणाला स्वतः तुम्ही असं केलं छान वाटतं, मोकळं वाटतं. कारण यांना जिथं तिने तडपतात, मी जिथं जागे करतो. असं नाही तसं, असं नाही तसं, आईसारखं. हालेलुया, हालेलुया. पण मी आज त्या ठिकाणीच आहे. मी बरं सांगते, ते खूप सांगते ब्रदर. मनाने एवढे जर पण दशशब्दाची त्यांचा जन्मसिद्धांक आहे. कसं सांगा दशशब्द जन्मसिद्धांक. मी असंच एकदा बोलत होतो, माझ्या मुलं म्हणतात अगं मम्मा ते लयन आहे, लयन सगळं ना. बरोबर म्हटलं, ते लयन आणि हे पण लयन. हालेलुया, हालेलुया. सवय स्वभावच तसा आहे. तेव्हा तरी मी एवढे भित्री देव नाही काय नाही, एक पाऊल विश्वासाने उचलले. सारखं माझं जीवन होतं, जीवन नाही मला. हालेलुया. मला आठवतं ऑक्टोबर 11 तारखेला मी प्रेरला गेलो. 12 तारखेला सकाळी माझ्या मम्मी घरात हजर. त्याला माहित झालं याचं काहीतरी होणार आज. ती एंड. हालेलुया. काय केली माझी मम्मी दुसऱ्या दिवशी सकाळ घराकडे आली. म्हटले आता माझ्या पोरगीचं ती एंड होणार आहे. त्या संध्याकाळी मी मीटिंगला जाऊन आलेलो. मम्मी पूर्ण तयारीत आली. ती एंड होणार आहे, काहीतरी होणारच. त्या बाबाने सोडले नाही. हालेलुया. कशानं? विश्वासाने. विश्वासाने. तुम्हाला एवढं त्रास झालं की नको प्रार्थना करायला लागलो म्हणून त्रास जास्त झाला. प्रार्थना करणार. किती लोकांच्या जीवनामध्ये आज या गोष्टी सुरू आहेत. कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये आज या गोष्टी सुरू आहेत. प्रार्थना करत नाही का? तर एक लेकराशी मी बोललो, बॉम्बेचा मुलगा. 1 तास त्याने घेतला माझा. किती? 1 तास. म्हटला सिस्टर सॉरी म्हटला. आणि जे स्टार्ट केलं, सुरू केला बोलायला, त्यानं नुसतं टॉपिक ऑन केला. पवित्र आत्मा जे तुटून पडली ते जवळच. त्याचं वीक पॉइंट एकच त्यानं म्हटला, मंडळीमध्ये पॉलिटिक्स का होते? सगळ्या चर्चेस मध्ये आहे ना, प्रत्येक मंडळीमध्ये पॉलिटिक्स आहे. कुठल्या पण ठिकाणी जेव्हा सगळ्या फूट पडलेली असते, सगळ्याकडे दरार पडलेली असते, प्रत्येक चर्चेस मध्ये बघा तिथं काय ना काय. एवढे लोकांमध्ये ग्रुप्स असतात, सगळे मिळून मिसळून करत नाही. कुणी कुणाला पुढे जाऊ देत नाही. कोण पाय धरून किसतो, कोण शर्ट धरून किसतो, कोण कॉलर धरून किसतो, कोण साडी धरून किसतो. किसणारच असतं. एवढे पॉलिटिक्स आहे चर्चेस मध्ये, मिनिस्ट्रीज मध्ये. तो मुलगा म्हटला मी चर्चला जायचं 1 वर्ष झाला मी पूर्णपणे बंद केलो. हालेलुया. काय म्हटलं? 1 वर्ष त्याला चर्चला जायचं बंद केलं. हा मुलगा पण हा बिलीव्हर आहे. हा बिलीव्हर आहे. बॅप्टिझम घेतलेला पोरगा आहे आणि बायबल स्टडी 4 वर्ष केलेला पोरगा आहे.
बायबल स्टडी केलेला होता आणि 1 वर्ष झालं तो चर्चला जात नाही. कारण काय की पॉलिटिक्स सुरू आहे चर्चमध्ये. त्यांना मी एकच म्हणतो, बाबा माझा ऐका, चर्च काय हा पवित्र स्थान नाही. मी का म्हणते चर्च हा पवित्र स्थान नाही. चर्च हा एमर्जन्सी वॉर्ड आहे. हालेलुया. चर्च हा एमर्जन्सी वॉर्ड आहे. जे कुणाला काही ट्रीटमेंटची गरज पडली त्याला आणतात तिकडे पेटतात. कशासाठी? फर्स्ट एड करण्यासाठी. पडले लागले पडलं ना डॉक्टरकडे, काय झालं, लागलं ड्रेसिंग करा, पट्टी करा, चक्कर आले, ब्लड प्रेशर चेक करा. चर्च ती आहे. पण आम्ही आमच्या डोक्यात काय घेतो, चर्च म्हणजे पवित्र. चर्च मध्ये येणारे सगळे लोक पवित्र, सगळे लोक विश्वासणारे, सगळे लोक परफेक्ट. अजिबात नाही. समजले? जेव्हा तुम्ही हे सत्य समजून घेशील तुम्ही कधी स्पिरिच्युअल लाईफ मध्ये निराश होणार. चर्च हा एमर्जन्सी वॉर्ड आहे. जे कुणाला कुठल्या प्रकार त्रास आहे जसं त्यांना आणून भेटतात हॉस्पिटलमध्ये त्याचं ट्रीटमेंट करण्यासाठी, तसं चर्च आहे. चर्च मध्ये फक्त फर्स्ट एड होऊन त्यापेक्षा जास्त काही होत नाही. बरोबर आहे का? चर्च मध्ये स्पेसिफिक त्या लोकांसाठी काय सांगतात का? सांगतात नाही. त्या पोरगीला मी हेच म्हटलं, बाबा तू चुकलास. आता मी तुला सांगतो बिलीव्हर्स का असं वागतात. येशू बरोबर 12 शिष्य होते. बरोबर? रात्रभर येशूने प्रार्थना करून निवडले. इस्करियोत युदा निघाला ना की नाही? निघाला ना? कोण त्याला धरून दिलं येशूला? सगळं केलं. दुसरी गोष्ट तोमा येशू प्राण्याला शिष्य. त्याला काय म्हटलं येशूला? मी बोट घालून बघणार, कुशीत हात घालून बघणार तरच मी विश्वास होणार. ज्यानं 3.5 वर्ष येशू बरोबर राहून येशूने केलेल्या सगळ्या चमत्कार बघितला तोच हा होता. बाहेरची कोणी म्हटलं का येशू होते? बाहेरची कोणी बोलले का? विश्वासणारे लोक. आज तुमचं लक्ष कोणाकडे आहे? चर्चमध्ये असं होतं, मिनिस्ट्रीमध्ये तसं होतं, मी प्रेयरला जाणार नाही, मी चर्चला जाणार नाही. बंद करा. बरं सांगतो मी त्याला एकच म्हटलं, बाबा चर्चमध्ये फर्स्ट एड करून तुम्हाला पॅकअप करता तुम्ही त्यातच तुम्ही असता. पण इन केस ऑफ इमर्जन्सी सर्जरी करायचं लागलं इथे डॉक्टर तयार आहेत. हालेलुया. हालेलुया. मी म्हटलं पाडापाडी करायचं काम आमचं आहे म्हटलं, संदेश आमचा. चांगलंच ऑपरेशन करतो म्हटलं आम्ही. बरोबर काय ते रूट आहे. डॉक्टर्स पण ट्रीटमेंट कधी कधी डाऊट बेनिफिट ऑफ डाऊट वर देतो. हे असं असेल, ते तसं असेल, याच्यामुळे झालं असेल. आम्ही बेनिफिट ऑफ डाऊट नाही, रूटच. हालेलुया. तर मी एकच म्हटलं, आता विचार कर म्हटलं, जे गोष्टी येशू बरोबर घडले सगळं कोण होते? अननिया सफेरा कोण होते? कोण होते अननिया सफेरा? बोला बोला. अननिया सफेरा अविश्वासणारे होते का विश्वासणारे होते? विश्वासणारे होते ना. काय केले या लोकांनी? मग तुमचं लक्ष काय येतो? चर्च मध्ये लोक परफेक्ट असतात, मिनिस्ट्री मध्ये लोक परफेक्ट असतात? अजिबात नाही. हालेलुया. अजिबात नाही. हे लोक परफेक्ट कधी नसतात. पण यांच्यामध्ये देवाने आम्हाला ठेवून आम्हाला कंप्लीट करतो. आमचं फोकस फक्त देवाकडे पाहिजे, फक्त देवाकडे आमची नजर पाहिजे. मी माझ्या जीवनात तुम्हाला मी कायम सांगतो, ना मी मिनिस्ट्रीला मान देतो ना कुठल्या मनुष्याला मी मान देते, फक्त माझ्या बाबाला. आय रेस्पेक्ट एव्हरीवन. प्रत्येकाबद्दल मला प्रेम आहे, रेस्पेक्ट आहे, पण कुणी माझ्यासाठी मूर्ती नाही. समजाले? अजिबात मध्ये आमचे सगळे लोक मिनिस्ट्री रात्र दिवस याला दिवस करून ठेवले. मी नाही. माझ्यासाठी आत्मा इम्पॉर्टंट आहे, सोल्स माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. एक आत्मा जिंकलं, बाप रे बाप काय स्वर्गात आनंद असेल. 99 नीतिमानांपेक्षा एक आत्मदेवाला देवाच्या राज्यात. आता विचार करावं, एखादा मुलगा प्रभूमध्ये विश्वास ठेवलेला, बाप्तिस्मा घेतलेला, 4 वर्ष बायबल स्टडी करून आलेला मिनिस्टरसाठी म्हणून तो 1 वर्ष चर्चला जात नाही. किती बाबा रडत असतील, किती बाबा रडत असतील वरती. काय माझ्या लेकराची परिस्थिती झाली. कारण काय? चर्चमध्ये पॉलिटिक्स. दुसरी गोष्ट लग्न होत नाही.
मी त्याला एकच म्हणणार, सक्सेस व्हायला पाहिजे. पळू नकोस देवाकडून, पळू नकोस देवाकडून, थांब देवाकडून, थांब देवाकडून, उभा राहा देवासाठी. परत सांगतो, या दिवसामध्ये ज्या ज्या लेकरांना देवाबद्दल शिकवलं, काय बलवान व्हायला. ते म्हणतात मा समजणं झालंय कुठून ब्लेसिंग यायला. हालेलुया. मला समजणं झालंय कुठून आशीर्वाद यायला. ते टाइटस होतं मला मिस कायम सांगायची ना, साक्ष ऑस्ट्रेलियाचा पोरगा परवा मध्यंतरी मागच्या त्यांना कॉल केला, मला म्हटला सिस्टर एक प्रॉपर्टी पाहिजे म्हणून प्रेयर करत होतो, दुसरं मिळालं, त्याचं डील झालं, आता हे पण मिळालं, त्याच्यावर दुसरं पण मिळालं, तीन प्रॉपर्टी मिळाली. एक साठी त्याने प्रयत्न करत होते, पण छोटं नाहीये, 25 लाखाचं 50 लाखाचं प्रॉपर्टी नाही, कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी. असं नाही की हातामध्ये खूप आहे. त्याने वेगच म्हटलं, जसं तुमचा आत्मा सुस्थितीत असणार तुम्ही प्रॉस्पर होणार. तुम्ही देवाचा राज धार्मिक शोध करायला लागला, ऑटोमॅटिकली सगळं तुम्हाला मिळणार, काही मिळणार नाही असं नाहीये. आमच्याकडे वेळ कुठे आहे देवाकडे बसायला. हालेलुया. विश्वास कसा वाढतो? ऐकण्याने, देवाच्या वचनाने विश्वास वाढतो. बसली पाहिजे ना देवाकडं, बसली पाहिजे ना देवाकडं. मी एक तुम्हाला सांगतो रहस्य, सिक्रेट. ज्यांना ज्यांना बायबल वाचताना तुम्हाला समजतच नाही, घाबरू नका. हालेलुया. ज्यांना ज्यांना बायबल वाचताना तुम्हाला अजिबात समजतच नाही, तुम्ही घाबरू नका, निराश होऊ नका, बंद करू नका. तुमच्या परीने तुम्ही रोज वाचत जावा, रोज वाचत जावा. तुम्हाला पण समजणार नाही, आता तुम्हाला देवाचे समजणार नाही, पण हे साठा इथं होत असतो, तिचं साठा तुमच्या मनामध्ये जमा होत असतो. त्या त्या वेळेला पवित्र आत्मा तुम्हाला त्याबद्दल शिकवणार. बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, बायबलमध्ये या गोष्टी लिहिलेल्या आहे. पवित्र आत्मा कुणाबद्दल साक्ष देणार? देवाबद्दल साक्ष देणार. बरोबर आहे. हालेलुया. त्याबद्दल साक्ष देणार पवित्र आत्मा, देवाबद्दल साक्ष देणार. निराश व्हायचं मला समजत नाही, काय करू, मला डोक्यात जर मी कसं वाचू, अजिबात निराश व्हायचं नाही. तुम्ही वाचायचं काम करा, तुम्ही वाचत जावा. म्हणून देव बाबा म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्या कृत्यांवर तरी तुम्ही विश्वास ठेवा. म्हणून तुमची मन अस्वस्थ किंवा वाईट होऊ नका. हालेलुया. जेवढं तुम्ही प्रभूमध्ये बलवान होशील, आम्ही परत सांगतो, एवढं तुम्ही आशीर्वादित होणार, एवढं तुम्ही आशीर्वादित होणार. हालेलुया. मत्ते 15 वाक्यामध्ये 22 वचनापासून आपण थोडं मत्ते 15:22 पासून. थँक्यू जीसस. मत्ते 15:22 पासून. मत्ते 15:22. हां. आणि पहा, त्या भागातील एक कनानी बाई येऊन मोठ्याने म्हणू लागली, हे प्रभू, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भूताने फारच जर्जर केली आहे. तरी त्याने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. तेव्हा तिच्या शिष्याने जवळ येऊन तिला विनंती केली, तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागून ओरडत येत आहे. त्याने उत्तर दिले, इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढराखेरीज इतर कोणाकडे मला पाठविलेले नाही. तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, प्रभूजी, मला सहाय्य करा. त्याने उत्तर दिले, मुलांची भाकरी घेऊन घरी ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नव्हे. तिने म्हटले, खरेच प्रभूजी, तरी घरची कुत्री आपल्या धन्याच्या मेजावरती पडलेला चुरा खातात. तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, बाई, तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ हो. आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली. हालेलुया. देवाला न ओळखणारी बाई, त्याचा विश्वास बघा काय होता. हालेलुया. ती देवाला न ओळखणारी बाई होती, परराष्ट्रातली बाई होती. ते त्यांनी मुलगीला त्याच्या भूत लागलेला होता, ती त्रासात होते, संकटात होती. त्याने येशूबद्दल ऐकली होती. पण ती काय म्हणते, नासरेतकर येशू, हालेलुया, दया कर, दाविदाचा पुत्र, हालेलुया, दाविदाचा पुत्र, माझ्यावर दया कर. येशूने लक्षच दिले, काय बडबडाले, लक्षच दिले. शिष्याला राग आला, कशाला ही बाई, अहो येशू हँडसम पोरगा, हालेलुया, हँडसम पोरगा. एखादा बाई मागे लावून फिरायला लागली, लोकांना माहित नव्हतं येशू देव आहे. लक्षात घ्या, पिक्चर जरा डोक्यात आला. शिष्याने कायम राग यायचा,
शंभरूनकडे ती बाई एकटी भेटली, म्हणलं हा बाई भेटली येशूला. हॅलो हॅलो, लक्षात घ्या, इथे ही बाई आली, येशूच्या मागे मागे पडपडायला आली, शिष्याला राग आला. येशू या बाईला घालून देते, सारखं पिडली बघा, मागे मागे यायला लागली बघा. येशूने काय म्हटले, ती बाई म्हटली असं करा. ते म्हणल्या इस्रायलचा हरवलेला लोकांशिवाय मला दुसऱ्यांकडे पाठवलेला नाहीये. हालेलुया. जसं मी तुम्हाला म्हणलं, या दिवसांमध्ये हरवलेल्या मेंढरांकडेच मला नेता येते बाबा. लपून लपून कुठं कुठं बसल्या सगळ्यांना किचून आणायचं. जेव्हा ही बाई म्हटली, येशूने एक शब्द बोलले, आपल्या घरच्या मुलांना सोडून पुत्रांना टाकायचं नाही त्यांचं अन्न. ती बाई काय म्हटली, मेझ्यावर पडलेले सुरा पुत्र खातात. हालेलुया. येशूने काय म्हटले, तू लई छान बोललीस जा म्हणल्या, तू किती नंबर झालीस म्हणल्या. हॅलो, पॉइंट म्हणजे काय या ठिकाणी येशूने बोलले, तुझा विश्वास मोठा आहे. हालेलुया. देवाने त्या बाईला काय म्हटले, तू किती नम्र झालीस, मी कुत्र म्हटलं तरी तू शांत झालीस, तू आलीस परत, तुझ्या इच्छेप्रमाणे हो म्हणले नाही, तुझा विश्वास मोठा आहे बाई, जा तू, तुझा मुलगी बरं झाली. आम्ही कसं येतो देवाकडे? किती दिवस मी प्रेयर केलं, काहीच होत नाही. कशाला करू प्रार्थना? काही उपयोग प्रार्थना करून? बरंच सांगतो तुम्हाला, हात तरी पेटले पाहिजे, पेटले पाहिजे हातमध्ये. कोण बघतात म्हणून करत नाही प्रेयर. हालेलुया. ब्रदरांना समजत नाही मी काय करायला लागलो सध्या घरात. अजून